कोई अधिकार नहीं है, कोई मतलब नहीं है, पुलिस वाले से कोई मतलब नहीं है। हमला कोई मतलब नहीं है, शूटिंग करो सालों की। हिंस्त्र प्राण्याकडून झालेला हमला आहे आणि तो हिंस्त्र प्राणी आपल्याला सांगून येत नाही की मैं आ रहा हूं. नाही, पण आम्ही तर त्याला ठेवलो ना अधिकाऱ्याला, फॉरेस्ट अधिकाऱ्याला. तुम्ही सांगा ना, याची आधी झाली आहे ना सर घटना, दोनदा हा दुसरा हो दुसरा वेळ. जल जंगल किसकी है अपनी है ना सर. फिर जल जंगल में हम वहाँ जो भी सिंधी है भी हमारा घरों बांधना है जो लागत वस्तु के लिए जाते हैं अने हर वस्तु के लिए जाते हैं जंगल. तो फिर दिनों में हमको वहाँ से मारते मारते अने दौड़ाते हैं. तुमच्या बापाचे जंगल हो का म्हणते आम्हाला, आम्हाला म्हणता तो तुमच्या बापाचे जंगल. कॅमेरा लावून ठेवल्यात, कॅमेरा कोण येते ना कोण जाते म्हणून. तो कोणाचं जंगल हो, फॉरेस्ट वाल्याच्या बापाचे जंगल हो का. आमच्यावरती गावकऱ्यांच्या रोष येण्याचा मागचा उद्देश त्यांना विश्वास घेतलेला आहे. बरोबर आहे ना, त्यांना जप्ती केलेली आहे. शिंदे आणतात त्यांना बी अडवतात हे लोक, पैसे घेतात. एवढा मोठा कारस्थान आहे वन विभागाचा. पैसा घेतात लहानसा कार्याचा करतात. ते आमच्यावर चढतात आमच्यावर. परंतु हा केव्हा केला का नाही. आम्ही आता जेव्हा आम्हाला 50 वर्ष झाले तरी पण आम्हाला असं वाटत होतं की आमचं क्षेत्र मोठं आहे, एक पारंपरिक आदिवासी म्हणून आपण जगत आहोत या ठिकाणी आणि त्या क्षेत्रापर्यंत आपण जात होतो. पण आतापर्यंत आपल्याकडे असे प्राणी नाही का आपल्या गावापर्यंत आलेले नाही आणि या ठिकाणाहून एकही व्यक्तीला मोडताड करून नेलेलं नाही आहे. परंतु आता ते सोडलेले प्राणी असतील त्याच्यामुळं हे लोकांवर हल्ले करत आहेत. आपल्यासोबत येत आहेत घोणाडी ग्रामपंचायतचे सरपंच सोनूजी नेताम साहेब. तर नेताम साहेब, आपणाला कसं वाटते की 2 दिवसापूर्वीच तो हल्ला घोटणगावला झाला होता. वन विभाग म्हणते आम्ही जबाबदारी घेतो, मग वन विभागाने जबाबदारी न घेता बाय एअर पाहायला गेलं तर 5-6 किलोमीटरवर आपला दमदीटोला हा गाव आहे घोटणगावपासून. तर हे हल्ले असे कायमचे जात राहतील, कायम होत राहतील. शासन म्हणेल की आम्ही जबाबदारी घेतो, पण शासन जर ॲक्शन घेणार नाही किंवा आपण म्हणत आहात की व्याघ्र प्रकल्प बंद करण्यात यावा आणि जर व्याघ्र प्रकल्प बंद नाही होत त्या संदर्भानं आपण काय म्हणाल किंवा तुमची पुढची भूमिका काय असेल. व्याघ्र प्रकल्प जेणेकरून आता यांच्या व्याघ्र जे अधिकारी लोक आहेत ते म्हणतात की आम्हाला केंद्र शासनाकडून ह्या पहिले 2072च्या गाईडलाईनप्रमाणे त्यांना आम्हाला त्याचे अधिकार मिळाले. परंतु हा अगोदर पारंपरिक जो आहे पुढच्या पिढीपासून मागील पिढीपासून हा जो प्रकल्प आहे तो 72मध्ये झाला आहे. पण याच्या अगोदर ह्याच्या इथले रहिवासी आदिवासी पारंपरिक जो राहणारे लोक आहेत त्यांचे अधिकार त्यांच्या क्षेत्रातला भाग होता आणि आज ते म्हणून राहिले की आज आमच्या हक्कामध्ये आहे. परंतु आजच्या परिस्थिती पाहिला तर गोंदिया जिल्ह्यातील आज धंदीटोळ परसगाव इथं आणि नंतर बोरगाव गिरी क्षेत्रातील घोटणगाव ह्याकडे असं प्रकरण घडलेलं आहे. वाघाने हल्ला करून ठार केलेला आहे. कालच्या ज्या धंदीटोळ परसगावमध्ये घटना घडलेली आहे. त्यामुळे हे व्याघ्र प्रकार केंद्र शासन राज्य शासनाकडून असेलही परंतु जीव मानवाचे जो मृत्यू होऊन राहिला, मानवाला लोकांच्या आता जीव हल्ला होत आहे, त्यांना आज कसं पद्धतीने थांबवता येईल म्हणून आमच्या म्हणणं इकडच्या क्षेत्र ते गावातील लोकांच्या किंवा गावातील ग्रामवासियांच्या एक असं म्हणणं आहे की हा क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि क्षेत्र गावापर्यंत वाढत आहे आणि कालच्या घटना म्हणजे त्याच्या वाडीपर्यंत त्याचे क्षेत्र आले, त्या वाडीमध्ये त्या राहणारे त्याच्या वाडीमध्ये मृत्यूदेह त्याच्या सापडला. तर आमच्या म्हणणं आहे ह्या क्षेत्रातील गावकऱ्यांच्या ग्रामवासियांच्या तर जेणेकरून हा जो केंद्र शासनाचा असेल राज्य शासनाचा असेल परंतु अशा कोणताही कायदा तसा नियमाप्रमाणे नाही आहे म्हणून हा प्राणी नंतरचा भाग आहे. पण मानव जो आहे मानव धर्म त्याला जगण्याचे अधिकार जो शासनाला जे आपला संविधानाने दिला आहे त्या पद्धतीने जगण्याचे अधिकार आम्हा लोकांना त्या शासनाच्या आपला संविधानाच्या अधिकारामुळे आम्ही वंचित होत आहोत.
त्यामुळे शासनाने याच्यावर खबरदारी घ्यावी आणि दिवसेंदिवस जो वाढत चाललेला व्याघ्र प्रकल्प आहे त्याला बंद करण्यात यावा. अन्यथा याच्यानंतर असंच होत असेल तर आम्ही गावकऱ्याकडून, ग्रामवासियांकडून, क्षेत्रापासून, तालुक्यातून आपण त्याला आंदोलन छेडण्यास काही हरकत नाही असं आपल्याला दिसून येत आहे. वाघ किंवा वन विभाग याच्या विरोधकाच्या भूमिकेत आम्हाला मांडल्या जाते. आम्ही वाघ किंवा वन विभाग याच्या आम्ही विरोधक नाही, परंतु त्यांच्याकडून ज्या पॉलिसी राबवल्या जातात, कुठं आहे हो जंगल, कुठं आहेत वाघ, कुठं आहेत जनावरे, ज्या ठिकाणी आदिवासी बहुल क्षेत्र आहे, ज्या ठिकाणी आदिवासी लोक राहतात, वहिवाट करतात, त्या ठिकाणी वाघ सेफ आहे. मग त्या ठिकाणचा जो नॅचरल वाघ होता, आणि हाही प्रश्न आहे, जेव्हा तुमचं डिपार्टमेंट नव्हता त्यावेळेला किती वाघ होते, जेव्हा तुमचं व्याघ्र प्राधिकरण नव्हतं त्यावेळेला याच्यापेक्षा जास्त वाघ क्षेत्रामध्ये होते किंवा जनावर होते, परंतु अशा प्रकारचे अटॅक होत नव्हते. हा पहा, भारतातला म्हणजे हा जो धमडीटोल्याला एवढा निंदनीय प्रकार झालेला आहे की तो वाघ घरामध्ये झोपलेल्या बाईला उचलून नेते. आतापर्यंत जंगलामध्ये, शेतामध्ये, वावरामध्ये, शिवारामध्ये अटॅक होत होता, पण हा अटॅक जंगलामध्ये म्हणजे घरामध्ये झोपलेल्या महिलेला जेव्हा उचलून नेते ते हे एकदमच भीतीदायक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि शासन म्हणतो आम्ही जनावरं सोडत नाही, शासन म्हणतो आम्ही जनावरं सोडत नाही. मग कसे का तुम्ही कारा बिबटे या ठिकाणी कुठून येतो, ब्लॅक पॅन्थर या ठिकाणी येतो कुठून, आणि या ठिकाणच्या वाघांची याच्यापूर्वी अटॅक करण्याची प्रवृत्ती नव्हती, आता कुठून वाढत आहे. म्हणजे तुम्ही मॅनिटर जे वाघ माणसाचा वध करतात, इकडचे तिकडे, तिकडचे तिकडे असे नेऊन सोडता का? तुमच्याकडे एवढं मोठं स्क्वॉड आहे, तुमच्याकडे एवढी मोठी यंत्रणा आहे, मग त्याच्या लोकेशन कुठं आहे, काय, ह्या सगळ्या बाबी त्यांनी घ्यायला पाहिजे ना. सोबतच इथल्या सरकारनं आता पुन्हा एक हे सांगितलं, मागे 2-3 वर्षापूर्वी एक न्यूज दिला होता की या ठिकाणी हत्ती प्रकल्प पण ते इस्टॅब्लिश करण्याच्या प्रयत्नामध्ये. इथं वाघांचेच हे अटॅक आता थांबून नाही राहिले, आणि त्याच्यामध्ये कारण धमडीटोल्यामधला हा तिसरा अटॅक आहे. याच्यापूर्वी बिबट्याने अटॅक केला, त्याच्या 2 दिवसापूर्वी हा इथंच 5-10 किलोमीटर बाय एअर घोटणगाव आहे, त्या ठिकाणी अटॅक झाला. 5 वर्षाच्या मुलाला त्या बिबट्याने उडवून टाकला. त्याच्यापूर्वीच्या तुम्ही थोडंसं मागे गेल्या तर तो चासगाव कुरखेडा, 8 महिन्याची प्रेग्नंट बाई ते खऱ्यानावरती धान पाकडत असते, तिला येऊन वाघ अटॅक करते. म्हणजे एवढा बेकार परिस्थिती या क्षेत्रामध्ये व्याघ्र प्रकल्पाच्या अनुषंगाने होत आहे. तर शासनाला आमची 10 बोटाची विनंती आहे, या व्याघ्र प्रकल्पांचा जो विस्तार आहे शासनानं वेळीच थांबवावा. कारण जरी शासन सांगत असेल की आम्ही कायद्याने करतो, तर इथले आदिवासी, इथला बहुजन, इथला SC, इथला व्हिजिएंटी, इथला मायनॉरिटी हे लोक एवढ्या दिवसापासून या ठिकाणी जगत आहेत. ग्रामपंचायत त्यांची आहे, ग्रामपंचायतच्या त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांना अधिकार प्राप्त आहेत. त्यांचे अधिकार इथं मुक्तपणे जगण्याचे जे अधिकार आहेत किंवा इथल्या जल जमीन जंगलावरती त्यांचे जे अधिकार आहेत, 1961च्या निस्तार कायद्याअंतर्गत त्यांचे जे अधिकार आहेत, 2006च्या वनाधिकार कायद्याअंतर्गत त्यांचे जे अधिकार आहेत, ते अधिकार शासनानं कायम करावं. ना की उठसूट कुठलाही प्रकल्प कुठल्याही ठिकाणी लोकांना विश्वासात न घेता किंवा त्यांना न सांगता शासनाने सांगावं ना NTCAची गाईडलाईन काय, टायगर रिझर्व्ह बनवत असताना तिथल्या ग्रामसभांना विश्वासात घेणे आवश्यक आहे की नाही आहे, त्यांना त्या बाबीबद्दल सूचना देणे आवश्यक आहे की नाही. त्याच्याकरिता आमचं शासनाला सांगणे राहील, माननीय आमदार महोदयांना सांगणे राहील, माननीय SD मॅडमला सांगणे राहील, माननीय वन विभागाचे SCF DCF पासून जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा आमची 10 बोटाची विनंती आहे की अशा प्रकारे आदिवासीचे हाल करू नयेत. इथला यांचा 2006चा वनाधिकार कानून आहे, त्या वनाधिकार कानूनची अंमलबजावणी करा. आणि राहिला प्रश्न तुमचा ग्लोबल वॉर्मिंगचा, वैश्विक उष्णता वाढीसाठी तुम्ही हे सगळे धंदे करत असाल, तर ग्लोबल वॉर्मिंगला कोणी कंट्रोल केलेला आहे? ग्लोबल वॉर्मिंगला सगळ्यात जास्त नियंत्रणात आणला तो आदिवासी समाज, आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये राहणारे इथला SC OBC व्हिजिएंटी मायनॉरिटी जे लोक आहेत, ह्या सर्वांनी त्या ग्लोबल वॉर्मिंगला कंट्रोल केला. अरे जिथं हे लोक आहे, जिथं आदिवासी आहे, तिथं जंगल आहे, तिथं जमीन आहे, तिथं जनावर आहे. मग त्यांना भगवून म्हणजे ज्यांनी जल जमीन जंगलाला वाचवलं, सगळे लोक गोष्ट करतात जल जमीन जंगलाला वाचवायची, ठीक आहे आम्ही गोष्ट करतो जल जमीन जंगलाला वाचवायची, पण त्या जल जमीन जंगलाला आणि तिथल्या जनावरांना ज्या लोकांनी वाचवलं त्या लोकांना वाचवण्याची भाषा कोणीच करत नाही. तर शासनाला आमची विनंती आहे की ज्यांनी जल जमीन जंगल वाचवलेलं आहे त्यांना शासनानं वाचवणे काळाची गरज आहे. याच्यात नुकसान फक्त आमचाच नाही, आपल्या क्षेत्रातील लोकांचाच नाही, तर हा जंगल नष्ट झाल्याच्या नंतर याचा नुकसान संपूर्ण समाज व्यवस्थेला पडणार आहे. म्हणून जंगलाला जे लोक वाचवतात त्यांनाही वाचवणे शासनाला काळाची गरज आहे. एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो. सोबतच शासनाने या संदर्भात आम्ही पत्रव्यवहार करत आहोत. माननीय SD मॅडमनी म्हटलेलं आहे की संपूर्ण ग्रामसभा तुमच्यासोबत आम्ही बसायला तयार आहोत. तर आम्ही त्यांच्यासोबत पत्रव्यवहाराच्या माध्यमातून, लोकतांत्रिक व्यवस्थेच्या माध्यमातून सगळे प्रश्न शासन दरबारी मांडून यांची सोडवणूक कशा प्रकारे होईल या संदर्भात निर्णय घेण्याच्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी एकत्रित बसलेलो आहोत. आमचं असं म्हणणं आहे आमच्या गावकऱ्यांचं
की या ठिकाणात जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रापर्यंतच असावं. त्यांनी एक नव्यानं एक वाईल्ड लाईफ म्हणून एक क्षेत्र तयार केलेलं आहे. हा या ठिकाणच्या रहिवाशांचा आहे, आदिवासींचा आहे. जंगलामध्ये सोडलेला प्राणी तो आपल्या जंगलामध्ये येऊन सोडावा हे आमच्या अधिकारानुसार त्यांनी करावा हा आमचा विचार आहे. आमच्या या एरियाच्या मानवांना जीवनघातक हल्ला आहे. कालच एक दमदीटोल्यामध्ये घटना झाली. त्यांच्यात राखीव प्राण्यांनी सोडलेल्या प्राण्यांनी जीवनघात हल्ला केलेला आहे. आम्हाला ते नको आहे.